यात पुढच्या बातमीकडे चेंबूरमधून बातमी आहे आणि चेंबूरमधील मराठा भवनावरून वादंग निर्माण झालेला पाहायला मिळतोय। मराठा समाजाला वापरायला हे भवन मिळत नसल्याचा आरोप होत आहे आणि मराठा भवन वैयक्तिक संस्थेच्या नावावर घेण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू आहे। त्यामुळे असा आरोप सकल मराठा समाजाने केलाय। राहुल शेवाळेंकडून समाधानकारक या संदर्भात उत्तरं मिळत नसल्याची टीका सुद्धा होतीये। मराठा भवन उभारून देण्यात आलं, मात्र त्याच्या चाव्या अद्यापपर्यंत मिळालेल्या नाहीयेत असं खरं तर सकल मराठा समाज चेंबूर चा आरोप आहे। सोबतच त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे। आपल्यासोबत खरं तर सकल मराठा समाज चेंबूरचे काही पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। नेमकं काय म्हणणं आहे, नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊया। दादा, हे जे मराठा भवन चेंबूरमध्ये बांधून देण्यात आलं होतं, कोणाकडून देण्यात आलं होतं आणि आता नेमकं काय झालं? 10 मार्च रोजी स्वतः संभाजीराजे यांच्या हस्ते आपले स्थानिक खासदार राहुल शेवाळे साहेबांनी आम्हाला समाजाला ते मराठा भवन दिलं आणि त्याची पूर्ण चेंबूरपासून ते प्रभादेवीपर्यंत त्यांनी जाहीरबाजी केली आणि समाजात दिल्यानंतर एक समाजामध्ये एक आनंदाचा उत्सव झाला की ठीक आहे, कुठेतरी आम्हाला समाजाला पहिली वेळेस काहीतरी मिळाले। पण त्यानंतर ते असं आम्हाला आज दिसून येत आहे की कुठेतरी एका कोणातरी घशात घालण्याचा हा प्रकार होत आहे आणि आम्हाला चावी मागितली तर चावी आम्हाला दिली जात नाही। ह्याच्या संदर्भात आम्ही शेवाळे साहेबाला दोन वेळेस भेटलो, त्यांचे जे स्थानिक अविनाश राणे म्हणून आहेत त्यांना सुद्धा भेटलो, पण कुठूनही आम्हाला असं कुठे काही प्रतिसाद मिळत नाही की समाजात दिले असं आम्हाला वाटतच नाही। म्हणून चेंबूरमधील समाज आज पूर्णपणे आज संतापात आहे आणि आम्ही स्वतः जरांगे पाटलाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये याच्यावर मोठं आंदोलन करणार आहे। मी अनुभवलंय की जेव्हापासून ते उद्घाटन झाल्यापासून ते प्रायव्हेट प्रायव्हेटायझेशन करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे की तिथे कोणाला ते येऊ देत नाही। समाजाच्या व्यक्तीला, कुठल्या समाजाच्या व्यक्तीला ते कार्यासाठी ते